विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आजच्या तासामध्ये खूप खूप स्वागत आहे. मग काल तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांनी सराव संच 1 5 वेळेस पूर्ण करा. मग केला ना तुम्ही सगळ्यांनी? छान. तर बघा आता काय करूया आपण. काही जणांनी नाही केला. मग ज्यांनी ज्यांनी नाही केला रे त्या सगळ्यांनी आज सराव संच 11.1 हे 5 वेळेस पूर्ण करा. ठीक आहे. आता पाहूया आपण सराव संच 11.2 सांख्यिकी प्रकरणामधला. चला वह्या उघडा, पेन काढा आणि पहा. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये पहा बरं काय म्हणले. सराव संच 11.2 ह्याच्यामधला पहिला प्रश्न. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. हे बघा बरं सगळेजण आकृती बघा काय आहे. अरे हे तर आलेख कागद दिसायला आहे आणि ह्या आलेख कागदावर इथं उभी एक रेष दिसायली आणि आडवी एक रेष दिसायली. आता या आडव्या रेषेला एक्स अक्ष म्हणतात आणि या उभ्या रेषेला वाय अक्ष आणि बरोबर मध्यभागी 0 आहे बघा. आणि पुन्हा बघा बरं पाडा आहे का कशाचा? 200चा पाडा. 200 1 200, 200 2 400, 200 3 600, 200 4 800, 200 5 1000 आहे ना. असे पाढे आहेत वाय अक्षावर आणि काहीतरी स्तंभ दिलेले दिसायलेत आहे ना. आणि प्रत्येक स्तंभामध्ये बघा 1 सेंटीमीटरचा अंतर आहे. पुन्हा स्तंभ काढले की पुन्हा 1 सेंटीमीटरचा अंतर, पुन्हा स्तंभ, पुन्हा 1 सेंटीमीटरचा अंतर. कळायलं आहे का सगळ्यांना? छान छान. आणि वर दिले बघा हे प्रमाण, हे सगळ्यात महत्त्वाचं असते बरं का बाळांनो. हे प्रमाण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 200 रुपये. खाली दिले ठळक चौकोनामध्ये एप्रिलची बचत आणि रिकाम्या ह्याच्यात मार्चमधील बचत असं दिलेलं आहे. मग आता हे स्तंभ जे दिलेले आहेत या स्तंभाच्या बाजूला काही प्रश्न दिलेत आणि या आलेखाचं निरीक्षण करून उत्तरं लिहा. इथं थोडंसं एक महत्त्वाची बघा, इथं काय लिहिलं आहे बघा, हे बचत रुपयात. हे महत्त्वाचे बरं का रे मुलांनो शब्द. समजायले का सगळ्यांना? शाबास. त्याच्यानंतर पुन्हा काय दिलं इथं खाली? महिला. आता हे सगळा आलेख तुम्हाला समजला. आता आपण काय करूया? त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊया. चला पहा प्रश्न. बघा मुलांनो, पहिला प्रश्न काय दिला आहे? नंबर 1, ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे? अरे किती सोपं आहे हे. ही आकृती काय बघा, एकच स्तंभ आहे आणि त्या स्तंभामध्ये 2 कलर दिलेले आहेत म्हणून विभाजन झालेलं आहे. म्हणून ही आकृती विभाजित स्तंभालेखाची आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये सांगितलेलंच आहे बघा, विभाजित स्तंभालेख आहे का नाही. हे आहे विभाजित स्तंभालेख. पुढचा प्रश्न दुसरा. काय दुसरा प्रश्न काय सांगतंय? वैशालीची एप्रिल महिन्याची बचत किती आहे? बघा आता वैशाली एप्रिल महिन्याची बचत म्हणते. हे मग एप्रिल महिना कोणता चालू आहे इकडे? हे बघा हे जे असं दिसतंय ना ते एप्रिल महिना गडद. आणि त्याच्यानंतर हे गडद, हे गडद, हे गडद, हे गडद, हे गडद, एप्रिल. आता काय म्हणले? वैशाली. वैशाली नाव कुठे आहे बघा? हे बघा हे वैशाली. मग वैशालीची एप्रिल महिना म्हणजे ब्ल्यू रंग. एप्रिल महिन्याचं ब्ल्यू रंग इथपर्यंत आहे आणि अशी सरळ रेषी तर 600पर्यंत आहे. म्हणून वैशालीची एप्रिल महिन्याची बचत किती आहे? 600 रुपये. हे समजायले सगळ्यांना? छान छान. पुढचा प्रश्न. सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती? मार्च व एप्रिल. हे बघा हे मार्च पांढरा आणि एप्रिल आणि सरोज कुठं आहे? हे बघा हे सरोज. हे बघा हे एप्रिलचा महिना आणि पांढरा मार्चचा महिना. दोन्ही मिळून बचत 800 रुपये. कारण हे बरोबर इथपर्यंत आलं आहे. म्हणून ह्याचं उत्तर किती आलं? सरोजची मार्च व एप्रिल महिन्याची एकूण बचत ही किती आहे? सरोजची 800 रुपये. हे समजलं सगळ्यांना? छान. पहा पुढचा. बघा बरं मुलांनो पुढचा प्रश्न काय सांगितलं आहे पुढच्या प्रश्नात? चौथा. सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे? मग ह्याचं सगळ्यांनी पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं बरं का मुलांनो. मग आता ह्याचं उत्तर किती आहे? सविता. हे सविता शब्दाचा जो विभाजित स्तंभालेख हा काय? सविता शब्द आणि विभाजित स्तंभालेख 1000पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर कोण आहे? मेघा. हे बघा हे मेघा आणि मेघाचा विभाजित स्तंभालेख कितपर्यंत? इथपर्यंत. आणि इथून अशी सरळ रेष इथपर्यंत चालली. म्हणजे 400 आणि 600च्या तंतोतंतमध्ये म्हणजे 500 आहे हे. म्हणजे हे 500, हे किती आहे? 500 आणि हे किती आहे? 1000. म्हणजे 1000मधून 500 गेले 500. म्हणून ह्याचं पूर्ण वाक्यात उत्तर कसं लिहायचं बाळांनो? सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा 500 रुपयांनी जास्त आहे. हे समजलं ना सगळ्यांना? असंच करा. शेवटचा 5वा प्रश्न.
कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे? अरे लय सोपं आहे बघा. एप्रिल महिना कोणता आहे? हे बघा, हे ठळक म्हणजे एप्रिल महिना. एप्रिल महिन्यात कुणाची बचत सर्वात कमी आहे? हे रंग ब्ल्यू आहे, हे पण ब्ल्यू आहे, हे पण ब्ल्यू आहे, आणि हे सगळ्यात कमी दिसायला आहे. मग हे कोण आहे नाव खाली? मेघा. मग पूर्ण वाक्यात लिहा, मेघाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे. समजलं ना मुलांनो? मग हे भाग पूर्ण व्यवस्थित पहा आणि हा सगळा प्रश्नांचा भाग लिहा. प्रश्न लिहिलं की त्याच्या खाली उत्तर व्यवस्थित लिहा. हा भाग 5 वेळेस सोडवा. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 11.2 मधला दुसरा प्रश्न पाहू. काय दिलंय? एका जीप शाळेतील इयत्ता 5वी ते 8वी मधील मुलांची व मुलींची संख्या खालील सारणीत दिली आहे. यावरून विभाजित स्तंभालेख काढा. आता विभाजित म्हणजे समजलं ना रे मुलांना तुम्हाला? हे बघा, हे जसं दिलं होतं ना मागं समजावून, विभाजित म्हणजे 2-2 एकाच ह्याच्यावर, तसं काढायचं आपल्याला. मग आता पाहूया आपण विभाजित स्तंभालेख कसा काढायचा ते. इयत्ता दिलंय, मुले दिलंय, मुली दिलंय, 5वी 6वी 7वी 8वी दिलंय आणि ही संख्या दिली आहे का नाही, ह्याच्यावरून काढायचा. तर मग सगळ्यात महत्त्वाचं काय असते मुलांनो? प्रमाण. हे प्रमाण लक्षात ठेवायचं बरं का बाळांनो. वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी, म्हणजे वाय अक्षावर आता कितीचा पाडा घ्यायचा? 10चा पाडा घ्यायचा. मग आता कसं करायचं आहे हे आपण बघायचं. आलेख कागदावर बघायचं. चला तर मग उघडा आलेख वही, पेन्सिल घ्या, पट्टी घ्या, खोडरबर घ्या, साहित्य घेऊन तयार व्हा आणि लगेच सोडवू आपण. फार सोपं आहे. हां चला मुलांनो, आता मग काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगितल्याप्रमाणे वाय अक्ष आणि एक्स अक्ष काढून घेऊया. बघा बरं, इथून थोडंसं 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर अंतर सोडायचं आणि वरून रेष ओढायची खालीपर्यंत, असं आणि हे असं. आलं? इथं एक बाणाचं टोक करा आणि इथं एक बाणाचं टोक, ह्याला नाव द्यायचं वाय अक्ष. आणि नंतर खालून 2 सेंटीमीटर सोडा आणि मग इथून आपल्याला अशी एक आडवी रेष ओढून टाकायची. बरोबर रेषेवर रेष येऊ द्यायची हा मुलांनो. बरोबर हे अशी एक रेष आणि आणखीन थोडीशी वाढवा, पुढंपर्यंत घेऊन चला. अशा पद्धतीनं इथं बाणाचं टोक, इथं बाणाचं टोक, ह्याला नाव द्यायचं एक्स अक्ष. समजलं? ही उभी रेष असती त्याला वाय अक्ष आणि आडवी रेष असती त्याला एक्स अक्ष म्हणायचं. मग आता एवढं जर तुम्हाला समजलं तर मग आता काय करायचं आहे? प्रमाण. प्रमाण काय दिलं होतं आपल्याला मुलांनो? लगेच इथं लिहायचं. हे बघा, प्रमाण काय आहे? वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी. सगळ्यांना दिसायले ना? आलेख वहीवर कधी पण पेन्सिल वापरायची हां, कधीही पेन वापरायची नाही मुलांनो, हे लक्षात ठेवा. आणि आलेख कागदची ओळख झाली ना तुम्हाला? आलेख कागदावर बघा ह्या अशा आडव्या आडव्या गडद रेषा असतात. ही गडद रेष, ही गडद आडव्या गडद रेषा असतात आणि उभ्या गडद रेषा असतात. आणि त्याच्यामध्ये बरोबर 5 फिक्क्या रेषा झाल्या, 4 फिक्क्या रेषा झाल्या, 1 2 3 4 फिक्क्या रेषा झाल्या की त्याच्यानंतर थोडीशी आणखीन त्या फिक्क्या रेषेच्या थोडीशी गडद आणखीन एक उभी रेषा असते बघा, उभी आणि आडवी. आलं का लक्षात? म्हणजे इथं किती प्रकारच्या रेषा असतात? 3. एक एकदम ठळक, नंबर 2 थोड्याशा फिक्क्या आणि नंबर 3 एकदम फिक्क्या. आणि ज्या गडद रेषा आहेत ना तिथं चौकोन तयार झालेत मोठे, ते 1 सेंटीमीटरचं माप असते हां मुलांनो. चला तर मग आता आपण वाय अक्ष काढला, एक्स अक्ष काढला. मग आता हे दोघं जिथं भिडतेत ना तिथं इथं 0 लिहायचं. एवढं कळालं बाळांनो? त्याच्यानंतर प्रमाण काय सांगितलंय? वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी. मग आपल्याला काय करायचं आहे? 1 सेमी म्हणजे बघा इथून इथपर्यंत ही गडद रेष आहे ना आडवी, हे 1 सेंटीमीटर आहे, पुढं 1 सेंटीमीटर, असं 1 सेंटीमीटरचं माप असतं हे बाळांनो. तर मग आता आपल्याला किती सांगितले? 10 म्हणून 10चा पाडा लिहायचा आहे. अशी एक इथं छोटी रेष ओढायची, इथं 10, इथं एक छोटी रेष ओढायची, इथं 20, इथं छोटी रेष 30, हे 40 50 60 70 80 90 आणि 100पर्यंत घेऊन चला. लगेच इथं ते बरोबर तिथं आहे ना, तिथं आहे बघा 40 50 60 70 80 90 आणि 100. एवढं समजलं बाळांनो? फार सोपं आहे हा मुलांनो. मग आता इतकं कळालं, हे सगळे काय आहेत? हे विद्यार्थी, म्हणून इथं लिहायचं विद्यार्थी. हे बघा हे असं लिहायचं विद्यार्थी आहेत हे एवढे हां. त्याच्यानंतर आता काय दिलं आहे?
मुले आणि मुली. हे बघा, हे प्रश्नात तुम्हाला माहिती नाही बघा, हे मुले आणि मुली. मग मुलांचा वेगळा बॉक्स आणि मुलींचा वेगळा बॉक्स करायचा. मग आता इथं लिहायचं प्रमाणाच्या तिथंच आहे बघा, असा एक छोटासा बॉक्स काढायचा आणि त्याला जर तुम्ही रंगवलात तर त्याच्या पुढं लिहायचं हे मुले, म्हणजे जे गडद असते ते मुलांचा. आणि हे बघा असा छोटा बॉक्स काढा रिकामा, आणि ते जर काढलात त्याच्या पुढं काय लिहायचं, मुली. म्हणजे अर्थ काय बेटा, रिकामा असेल तर मुली आणि गडद असेल तर मुले. मग आता काय करायचं आपल्याला, स्तंभ काढून घ्या. मग आता विद्यार्थ्याची सगळे टोटल बघा, आता हे पाचवीचे किती आहेत रे एकूण, 7 आणि 4 8 9 10 11ला 1, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, हे 51 झाले. टोटल करायचं हां, 6 आणि 4 10ला 0, हातचा आला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 झाले. हे 4 आणि 1 5 आणि इथं 3 झाले 35, इथं 5 आणि हे झाले 4 45. मग आपल्याला हे बघा पाचवीचे 51पर्यंत काढायचं हां, 6वीचं 40पर्यंत, 7वीचं 35पर्यंत आणि 8वीचं 45पर्यंत, हे सगळं टोटल. आणि हे जे इथं करायलो ना, हे सगळा प्रश्न तुमच्या इथं लिहून घ्यायचा बरं का, ह्या कोऱ्या पानावर इकडं. आता स्तंभ काढूया आपण. मग पहिला स्तंभ पाचवीचा, बरोबर 1 सेंटीमीटर अंतर सोडायचं बरं का बाळांनो. 1 सेंटीमीटर अंतर सोडा आणि अंतर सोडून पाचवीचा 51पर्यंत स्तंभ काढा. 51 कुठे आहे बघा, 50, आणि 50च्या पुढं एक छोटीशी रेष म्हणजे 51. बरोबर 51ला एक आडवी रेष सोडा मुलांनो. बरोबर ही गडद रेष ते ती गडद रेष एवढं सोडायचं हां. ही उभी गडद रेष आणि हे उभी गडद त्याच्या रेषमध्ये ओढायचं. आणि मग आता हे बघा इथून खाली इथं एक गडद रेष खाली जोडून घ्या आणि 1 सेंटीमीटर अंतरावरचाच इकडून इकडं जोडून घ्या. एवढं समजलं. आता मग आपल्याला काय म्हणलं आहे, प्रश्नामध्ये काय म्हणलं होता, प्रश्नात सांगितलं होतं मुले आहेत 34. मग मुले कुठं आहेत बघा, मुलांना आपण गडद रंग दिला आहे. मग 30च्या पुढं त्या 4 रेषा, 30च्या पुढं 1 2 3 आणि 4, 30च्या पुढं किती रेषा घ्यायच्या, 4, 1 2 3 4. बरोबर 4 रेषा जिथं असतील तिथं ती आडवी रेष ओढा आहे बघा, आडवी रेष ओढायची. वडलात आणि आडवी रेष ओढली रे ओढली की ते काय झालं मुलांना, 34. हे 34 काय झाले, 30च्या पुढं 4 म्हणजे 34, 34 म्हणजे काय झाले, मुले. मग आता मुलांना रंगवायचं, मुलांना बघा असं असं छान रंगवायचं बरं का बाळांनो. वेळ लागू द्यायचं, पण त्या चौकोनाच्या आयताच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही कलर. एवढंच असं छान रंगवायचं व्यवस्थित, घाई करायची नाही. सगळे छोटे 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 चौकोन रंगवायचे. आणि मुलांनो हे बघा, मला विश्वास आहे तुम्हाला हे जर प्रश्न आला रे आला, खरं सांगतो मुलांनो तुम्हाला सगळे प्रश्न येतील बघा, सगळेच्या सगळे प्रश्न येतात. आलं झालं काय, हे बघा मुले. मग हे काय येथे कितवीचे मुले येथे, हे 5वी, इथं लिहायचं खाली 5वी. मग 5वीचे 34 मुले आहेत आणि हे बघा हे उरलेले 17 मुली. आता हे जसं स्तंभ काढला तसं 6वीचा. मग 6वीचा कसा काढायचा मुलांनो, तर बरोबर 26 आणि 14, 26 आणि 14 40 असं काढा बरं. मग 6वी काढा, 7वी काढा आणि 8वी काढा. काढा बरं तुम्ही लगेच, हां काढा. बघा मुलांनो झालं का, हे आलं का लक्षात. अशा पद्धतीनं आपण उरलेले 5वीचा काढला होता, 6वीचा काढून दाखवला आहे, 7वीचा काढला आणि ह्या 8वीचा पण काढून दाखवला आहे. तंतोतंत रेष मोजायची बरं का रे, आणि तंतोतंत रेष मोजून व्यवस्थित काढायचं. आणि हे प्रमाण लक्षात ठेवायचं, वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी. मग आता हे 5वीचे विद्यार्थी किती होते, बरोबर 34. बघा बघा 30 आणि 30च्या पुढं 4 रेषा, त्याला गडद केलं. त्याच्यानंतर बघा 6वी इथं आहे, 6वीचे किती होते 26. बरोबर एक मोठा स्तंभ काढला आणि 20च्या पुढं किती रेषा, 6 रेषा, बरोबर आले 26. तसं 7वी काढलं, 8वी काढलं. समजलं ना मग मुलांनो. असं व्यवस्थित छान आलेख काढायचा. आणि प्रमाण हे फार महत्त्वाचं आहे, प्रमाण पण आवश्यक आहे. प्रमाण काढलात उत्तर येतच आहे. इथं 0 हे लिहायला विसरू नका. इथं x अक्ष लिहायचं, इथं y अक्ष लिहायचं आणि हे प्रमाण. आणि हे बिंदू पण महत्त्वाचे असतात बरं का रे बघा. इथं एक बिंदू, नाही तर नुसते तुम्ही उजळणी लिहिताल, पण इथं 1 सेंटीमीटरवर हा बिंदू, हा बिंदू, हा बिंदू, असं बिंदू किंवा अशी आडवी रेष जर नाही दिला तर सगळं चुकतंय बरं का रे. आणि आणखीन एक काळजी घ्यायचं मुलांनो, काय करायचं की हे जे उभे स्तंभ आहेत ना तुमचे, ह्याच्यामध्ये अंतर 1 सेंटीमीटरचं सोडायचा. लक्षात आलं का. मोठा स्तंभ, पुन्हा हे स्तंभ काढला की त्याच्या पुढं 1 सेंटीमीटर, पुन्हा स्तंभ काढला की त्याच्या पुढं 1 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं छान आलेख काढा. समजलं ना तुम्हाला. करा बरं. मग आता पुढचा प्रश्न सोडूया आपण. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिले 2 प्रश्न सोडवले ना, आता तिसरा प्रश्न सोडूया. काय दिले प्रश्न, खालील सारणीत 4 गावांमध्ये 2016 आणि 2017 या वर्षात लावलेल्या झाडांच्या संख्या दिल्या आहेत.
सारणीतील माहिती विभाजित स्तंभालेखाने दाखवा. म्हणजे आता ही माहिती आपल्याला विभाजित स्तंभालेखाने दाखवायची बरं का मुलांनो. फार सोपं आहे रे, तुम्ही टेन्शन काहीच घ्यायचं नाही हा मुलांनो. आता इथं मुख्य तुम्हाला एक गोष्ट दिलेली नाही आहे आणि ती आपण मनाने घ्यायची बरं का बाळांनो. काय दिलेलं नाही आहे? विमान. आलं का लक्षात? अरे वेड्यांनो, प्रमाण हो. प्रमाण दिलं का इथं? नाही. मग आता आपल्याला प्रमाण मनाने घ्यायचं आणि उत्तर काढायचं. 2016, 2017 आणि गावाचे नावं दिलेत बघा इथं. हे वर्ष होते आणि गाव काय? कर्जत, वडगाव, शिवापूर आणि खंडाळा. हे फार सोपं आहे. चला तर मग कामाला लागायचं का? चला उघडा तुमची आलेख वही. हे माझ्यासोबतच करणार ना? हां, घ्या आलेख वही, घ्या आता व्यवस्थित. शाबास. मग आलेख वही घेतली रे घेतली. दिसायली ना सगळ्यांना आलेख वही? छान छान. आता मग लगेचच्या लगेच तुम्ही काय करायचं मुलांनो? एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढा. मग इकडून 2 सेंटीमीटर सोडून द्या आणि वरून रेष वडायची बिनधास्त. सरळ रेष वडायची सरळ खाली अशी एक, आणि थोडीशी अजून वाढवा. एकदम खालीपर्यंत लिहिला तरी चालतंय. इथपर्यंत घ्या तुमच्या सोयीनुसार. हे बाणाचं टोक इकडं आणि इथं बाणाचं टोक आणि ह्याला वाय अक्ष. बाणाचं टोक आवश्यक आहे बरं का बाळांनो, कारण त्याच्यानुसारच ती रेषा आहे हे समजते. नाहीतर बाणाचं टोक नसलं तर रेषा आहे हे कशी कळल? आता त्याच्यानंतर ह्या बघा इथं आडवी रेष अशी, इथं बरोबर तंतोतंत रेषेवर रेषीव द्या मुलांनो. आणि नंतर मग इथून पण तसंच गडद रेषेवर रेष काढा गिरवून. शाबास तिथपर्यंत. ह्याला इथं बाणाचं टोक, ह्याला इथं बाणाचं टोक, ह्याला एक्स अक्ष नाव द्या आणि मधोमध इथं 0 द्या. आता ह्यांनी प्रमाण तर दिलं नाही प्रश्नामध्ये, मग आपणच लिहायचं. काय लिहायचं? इथं लिहायचं प्रमाण. प्रमाण लिहा वाय अक्षावर 1 सेमी बरोबर. आता तिथं बघा ह्या प्रश्नामध्ये काय दिलेले आहेत? सगळे मापं कशी दिलेली आहेत हे बघा. 150, 200, 250, 300 असं दिले ना. मग आपण काय घेऊया? 100. सगळ्यात सोपं. खूप छान आहे बघा. नाही तर तुम्ही 50 घेऊ शकतात तुमच्या मनाने. ऐका नाही, 50 घेऊ, सोपं जाईल आपल्याला. 1 सेमी बरोबर 50. हे 50 काय आहेत? तर 50 झाडांची संख्या. 50 झाडे असं घेऊ. हां, समजलं मुलांनो? छान. मग आता वाय अक्षाचा आता 1 सेमी बरोबर 50 म्हणलं तर कितीचा पाडा लिहायचा आहे? 50चा. मग त्याच्या आधी इथं रेष ओढणं महत्त्वाचं आहे बघा. हे 50 एक 50, 50 दोन्ही 100, 50 त्रिक 150, 50 चौक 200 असं लिहायचं. हां, हे बघा इथं लगेच 50 आहे बघा. इथं 50 पण लिहिणं महत्त्वाचं आहे. 50, 100, 150. त्याच्यानंतर हे बघा इथं 200. हां, त्याच्यानंतर पुन्हा 250. हां, त्याच्यानंतर पुढचं बघा. हां बघा, 250, इथं 300, इथं 350, इथं 400, इथं 450 आणि इथं 500. जास्त घेतलं तरी चालतंय. इथं 300, इथं 350, 50 ना वाढवायचं. इथं 400, हे 450 आणि इथं येते 500. हे समजलं का रे मुलांनो? आहे ना, सोपं आहे ना? बघा बरं आता पुढचं. मग आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं मुलांनो? इथं हे बघा तुमचं हे जे प्रश्न आहे ना, हे प्रश्न तुमच्या आलेखाच्या ह्या कागदाच्या बाजूला लिहायचा बरं का. ह्याचं टोटल करा. किती येते हे बघा. इथं 0, हे 5 आणि इथं 3. त्याच्यानंतर इथं किती? इथं 0, हे 5 आणि इथं 5. इथं 0, हे 5 आणि 4. इथं 0, इथं 5 आणि इथं 2. असं हे सगळं टोटल महत्त्वाचं आहे बरं का बाळांनो. आता टोटल झालं की त्याच्यानंतर मग तुम्ही हे स्तंभ काढून घ्या. आहे का नाही सोपं? एक काढून दाखवू का तुम्हाला? पहिला कितीचा घ्यायचा? 350. मोठा घ्या. हां, आता हे बघा 350. आता इथं 1 सेंटीमीटर सोडायचं. बरोबर 350 कुठपर्यंत आहे बघा? इथपर्यंत. आहे का नाही? ही 350 इथून इथं खालीपर्यंत रेष ओढायची अशी सरळ. आणि त्याच्यानंतर इकडं पण एक 350ची अशी इथून खाली रेष ओढायची. आणि कधीही लक्षात ठेवा, पट्टीनंच रेष ओढा. आता एवढी उरली म्हणून हातानं रेष कधीच ओढायची नाही. सगळ्या रेषा पट्टीनं ओढायचं तंतोतंत, कारण इथं छोट्यात छोटं भागसुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे. आणि मग पुन्हा तुम्हाला काय सांगितलं आहे की 2016 मधला 150. मग आता 150 दाखवा. हां बघा मुलांनो, कसं असते माहिती का मुलांनो? अडचणी काय काय येतात ते बघा तुम्हीच. आता आपण 350 काढलं टोटल. मग आता काय काढायचंय? 2016चं 150 दाखवायचंय. पण तुम्ही इथं लिहिलंच नाही की रे, प्रमाण लिहिलंय पण तुम्हाला 2 ठळक आणि गडद चेक करावे लागतात. ते केलंच नाही तुम्ही.
मग हा बघा असं असते. हे बघा इथे एक छोटा चौकोन करा मुलांनो, आणि ह्या चौकोनामध्ये जे गडद केलात ते गडद म्हणजे काय आहे, 2016. आणि असाच एक चौकोन काढा, त्याला रंगवू नका, ते आहे 2017. आता समजलं. मग आता हे आपण पूर्ण काढलं 350. आता ह्याच्यातलं 150 2016च आहे. मग 150 कुठे आहे, हे बघा इथं लगेच पट्टीनंच रेष ओढायची बरं का बाळांनो. हे बघा ह्या अशी पट्टीनं अशी रेष ओढायची. आता हे एक 150चं झालं, आणि हे मग ह्याच्यातलं 2016चं कोणतं कसं कळावं, तर इथं प्रमाणात लिहिलं आपण गडद करायचं, म्हणून ह्याला इथं गडद करा. असं गडद केलात रे केलात तुम्ही, तर मग तुम्हाला काय लक्षात येतंय, हे सगळा भाग काय झाला, तर 2016चा झाला. समजलं. आणि मग हे जर गडद भाग जर 2016चा असेल, तर वरचा उरलेला फिक्का कुणाचा आहे, मग तो 2017. आणि ॲटोमॅटिक हे 250 हे 150 दाखवलं, तर वरचा किती उरतंय, बरोबर 200. समजलं का मुलांनो. आणि असं छान रंगवायचं बरं का. आणि हे बघा, हे रंगवताना एक लक्षात घ्या, कुणीही ह्या कागदाला असं दाबून रंगवायचं नाही, नाहीतर हे कागद फाटतो आणि मग तुमचं मग सगळं नुकसान होते. अद्दर अद्दर रंगवायचं. हे समजलं. मग आता ह्या स्तंभाच्या खाली काय लिहिणार तुम्ही, काय लिहिणार, कर्जत. एकदम बरोबर. एक कर्जत लिहायचं. कर्जतचं 2016चा 150 आणि 2017चा 200, आणि दोन्ही मिळून 150 आणि 200 350. हे समजलं, हे एवढं कर्जतचं. मग कर्जत जर समजलं, तर असंच तुम्हाला वडगाव, शिवापूर आणि खंडाळा काढा बरं लगेच. हे लवकर काढा, हे तुम्ही काढा आणि नंतर चेक करा. मी पॉज करतो व्हिडिओला. हा बघा मुलांनो, आता पुढच्या प्रश्नात तुम्हाला थोडी अडचण आलेली सांगतो. वडगाव 250 आणि 300 550 झाले. आता तुम्ही म्हणताल, सर इथं 550 झालंय आणि आपलं तर 500च आहे, आता कसं करावं. अरे टेन्शन घ्यायचं नाही मुलांनो, लगेच ह्याला इथं एक बिंदू द्यायचा आणि इथं 550 करून टाका, आणि वाटल्यास अजून एक बिंदू द्या, इथं 600 करा. काही टेन्शन नाही, तुम्ही वाढवू पण शकतात. हे करा बरं मग, वडगाव, शिवापूर आणि खंडाळा. हे करा करा लवकर करा. बघा काढलात का, मग वडगाव बरोबर असं काढायचं 550 पर्यंत, आणि त्याला बरोबर 250 पर्यंत रंगवलं, आणि खाली आता वडगाव लिहायचं. आलं लक्षात. काढा पुढचं. काढलं, आणि अगदी तसंच काढून घेतलं आपण आता शिवापूर. शिवापूरचं किती होतं, सगळं मिळून 450. बरोबर 450 पर्यंत अशी एक रेष ओढली, बरोबर अशी एक रेष, अशी एक स्तंभ काढून घेतला, आणि त्याच्यातलं 2016 हे किती होतं, 200, म्हणून 200चं इथं बरोबर अशी रेष ओढली, त्याला रंगवून घेतलं, आणि इथं शिवापूर असं नाव द्यायचं. शिवापूर. हे समजलं का मुलांनो. असं शिस्तीत करा बरं का. आता राहिला काय, खंडाळा. काढा बरं खंडाळा पण तसंच. आणि पुढचा स्तंभ काढताना अंतर सेम सोडायचा, इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर सोडायचं. गडद रेष, ही गडद रेष, ते ही गडद रेष, बरोबर गडद रेषेवरच रेष सोडायचं. काढा. आता बघा, ह्याच्यात काय काढला तुम्ही, खंडाळ्याचं काढून घेतला, किती होतं सगळं 250. बरोबर आहे का नाही. मग 250 पर्यंत बघा, 250 इथपर्यंत अशी रेष ओढली, असं काढलं ना असं काढलं. आता पुढं काय काढायचंय, बरोबर 100 पर्यंत आहे. मग 100 पर्यंत बरोबर अशी पट्टी इथं ठेवायची, आणि इथं पट्टी ठेवून तंतोतंत पट्टीनं रेष ओढायची. समजलं. असं. मग आता ही रेष ओढली 100 पर्यंत, मग आता हे एवढा भाग रंगून घ्या. समजलं का मुलांनो. आहे का नाही सोपं. मग सगळे आलेखचा प्रश्न आला रे आला परीक्षेमध्ये, की लक्षात घ्या मुलांनो, फुकटचा मार्क असते. त्याच्यामुळं बिलकुल सुद्धा तुम्ही तो प्रश्न चुकायचा नाही. तंतोतंत तुम्ही मार्क घ्या, आणि एकदम चांगले मार्क तुम्हाला सहज मिळू शकतात. आलं. अशा पद्धतीनं आपण बघा ह्या प्रश्नातला सगळाच भाग काढला. आहे का नाही. कर्जत, वडगाव, शिवापूर आणि खंडाळा हे सगळं व्यवस्थित काढलं, आणि प्रमाण आपण मनाने घेतलं. लक्षात आलं. 4 गावं आले, हे प्रमाण आले, आणि हे सगळं काय आहे, हे झाडांची संख्या. मग आता इथं लिहावं लागेल, झाडांची संख्या. ही सगळी झाडांची संख्या आहे. आहे का नाही. कर्जतला किती झाडांची संख्या, 250. वडगावला किती, 550. शिवापूरला किती, 450. खंडाळ्याला किती, 250. आणि त्याच्यापैकी 2016चे डार्क रेषे रंगवलेले, आणि 2017चे उरलेले. हे समजलं सगळ्यांना. मग छान समजलं. मग करताल चौथाही प्रश्न व्यवस्थित करताल. करा. चला मुलांनो, आता पाहायचा का पुढचा प्रश्न. मग चौथा प्रश्न काय दिला बघा बरं, सगळेजण नीट पुस्तकात बघा आपल्या. खालील सारणीत 3 शहरातील इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी वापरलेल्या वाहतुकीच्या साधनांची व पायी जाणाऱ्यांची माहिती दिली आहे. ही माहिती दर्शवणारा
विभाजित स्तंभालेख काढा. ए समजलं ना विभाजित स्तंभालेख? टेन्शन घ्यायला का तुम्ही आता? आता कळालं ना तुम्हाला सोपं असतंय ते? हे बघा प्रमाण लक्षात ठेवायचं. प्रमाण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 500 विद्यार्थी घ्या. मी इथंच सांगितलंय. हे सगळ्यात महत्त्वाची ओळ असते बरं का. ही ओळ फार महत्त्वाची असती. हां, प्रमाण. आणि मग आता ह्याच्यावरून काढायचं. मग आता सगळ्यात पहिल्यांदा काय काढणार? एक्स अक्ष आणि वाय अक्ष. एक्स अक्ष आडवा, वाय अक्ष उभा. हा काढा बरं. हे करा, प्रयत्न करा. हा चला काढायचं का मग सोबतच आपण? चला बरं मग सगळ्यात पहिल्यांदा काय काढायचं आपल्याला? वाय अक्ष. बरोबर हे बघा इथं एक गडद रेष असते आणि ही गडद रेष. 2 गडद रेष म्हणजे 2 सेंटीमीटर. एवढं अंतर सोडायचं मुलांना. टेन्शन काहीच घ्यायचं नाही. सरळ सरकन रेष ओढायची खालीपर्यंत. आणि पेन्सिलचं टोक असं टोकदार ठेवा हा मुलांना. हे बघा असं सरळ घ्यायचं खाली आणि पुन्हा आणखीन एक वाढून घ्या खाली रेष. आलं? इथं बाणाचं टोक द्या आणि इथं एक बाणाचं टोक द्या. ह्याला वाय अक्ष द्या. एवढं समजलं? नंतर आडवी रेष घ्या. बरोबर आडवी रेष घ्यायची हा. हे बघा इथून आडवी रेष अशी घेतला तरी चालतं इथं. असं आणि अजून थोडस पुढे जाऊन थोडं तंतोतंत रेषेवर रेष घ्या. आणि हे बघा मुलांना वेळ लागला हरकत नाही. टेन्शन काहीच घेऊ नका. हा असं इथं बाणाचं टोक, इथं बाणाचं टोक आणि इथं एक्स अक्ष. एवढं समजलं? हे दिसायला ना हे एक्स अक्ष आणि इथं वाय अक्ष. आणि ह्या दोघांच्या मध्ये काय करायचं मुलांना? इथं लिहायचं 0. आता काय लिहावं लागेल आपल्याला बाळांनो? प्रमाण. हे सगळ्यात महत्वाचं असतं बघा. प्रमाण लिहायचं. पुस्तकात सांगितलेलंच. काय म्हणलं होतं? प्रमाण काय सांगितलंय? वाय अक्षावर म्हणजे हे वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 1 सेमी म्हणजे काय? 1 सेंटीमीटर बरोबर 500 विद्यार्थी. बघा 500 विद्यार्थी. आता प्रश्नात सांगितले घ्या तर इथं फक्त 500 विद्यार्थी लिहायचं. म्हणजे आता आपल्याला काय करायचं बाळांनो? 500चा पाडा. हे बघा इथं असं अशी एक छोटी रेष 500 क 500 500 दोन्ही 1000 अशी रेष ओढायची हा बाळांनो. हे बघा अशा पद्धतीनं रेषा ओढत चालायचं आहे बघा. असं 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 असं. ठीक आहे? एवढं जरी केलं तर. आता इथं काय लिहू मी? 500. बघा छोटं बारीक काढायचं हा थोडस. 500 इथं 1000 त्याच्यानंतर 1500 त्याच्यानंतर 2000 त्याच्यानंतर 2500 त्याच्यानंतर 3000 त्याच्यानंतर 3500 पुन्हा 4000 4500. बस आपल्याला हायेस्ट इथपर्यंत घेतलं तरी चालतंय. हा मग आता काय करायचंय मुलांनो? हा आता सांगा बरं काय करावं लागल? हा आता आपल्याला काय करायचंय? टोटल. आता हे जे आहे ना तुमचं आलेख प्रश्न, त्या प्रश्नामध्ये काय करायचं बेटा? ह्या पैठणचं, येवलाचं आणि शहापूर ह्या सगळ्याचं मिळून टोटल करा. एकक एककची बेरीज 0, दशक दशकची बेरीज 10 ला 0 हातचा आला 1, शतक शतकची बेरीज 7 8 9 आणि 10 ला 0 हातचा आला 1 आणि हजार हजारची बेरीज 3 आणि 4 आणि 5. इथं 5000 आलं. इथं पण बघा हे 0, दशक दशकची बेरीज 0, शतक शतकची बेरीज 0 हातचा 1 आणि हजार हजारची 1 2 आणि 3. इथं पण तसंच आहे बघा 0 5 शतक शतकची बेरीज 5 आणि 5 10 2 12. हे बघा 2 हातचा आला 1 1 आणि 2 2500. मग आता 5000चा एक स्तंभ काढा, 3000चा एक काढा आणि 2250चा एक काढायचा. हा बघा बरं कसं करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं काय राहिलं रे मुलांनो? प्रमाणात हे लिहिलं. सायकल वेगळी, बस व ॲटो वेगळे आणि पायी वेगळं. मग ते पण आपल्याला दाखवावं लागणार आहे. हे बघा आता सगळ्यात मोठं कोण आहे? 5000. मग 5000चं घेऊ आणि हे पण ठळकने दाखवू. इथं असं एक बिंदू द्या आणि इथं लिहा 5000. आणि आता काय करायचं आहे बघा सांगतो तुम्हाला. हे असं चौकोन घ्या, त्याला रंगवा आणि त्याच्या पुढं काय लिहिणार तुम्ही? सायकल. समजलं एवढं? पुन्हा कॉमा द्या. पुन्हा असा एक चौकोन घ्या, अशा उभ्या रेषा मारा आणि आडव्या रेषा मारा. चौकोन चौकोन. त्याच्या पुढं लिहायचा बस व ऑटो. पुन्हा कॉमा द्या आणि पुन्हा एक चौकोन घ्या आणि त्याच्यामध्ये काहीच रंगवायचं नाही या मुलांना. आणि त्याच्या पुढे लिहायचं पायी. झाले का 3 भाग? 1 2 3 एकाच ह्याच्यावर दाखवायचं आपल्याला. लय सोपं आहे बरं का रे मुलांना, खूप सोपं आहे. हे बघा मग आता पहिल्यांदा काय करा? 5000चा एक मोठा स्तंभ काढा. हे बघा शून्यापासून 1 सेंटीमीटर अंतर सोडायचं. 5000 फूटपर्यंत इथपर्यंत. बघा इथपर्यंत एक बरोबर 5000चा स्तंभ काढायचा.
असं एक पेन्सिल ठेवा, गडद रेषेवर, गडद रेषेवरून गडद रेषेपर्यंत बघा, असं इथपर्यंत आलं. पुन्हा तिथून बरोबर एवढं समजलं. आता वरची रेष पण आपल्याला ह्याच्यानं द्यायची, पट्टीनं द्यायची मुलांना, लक्षात ठेवा. एवढं समजलं का बाळांनो? 5,000 पर्यंत कसं करायचं ते कळालं. आता एवढं समजलं ना तुम्हाला? हे बघा, हे आता एवढं आल्यावर आपल्याला सायकल दाखवायची 3,250. मग 3,000 कुठे आहेत? हे 500, हे 3,000 आणि 3,000च्या पुढे हे 500. मग आपल्याला 3,250 म्हणले. मग 500च्या अर्धा 250. म्हणजे बघा, हे इथपर्यंत येतं. हे असं इथंच डार्क करायचं, अर्ध तंत आलं. आता हे काय झालंय? 3,250 सायकल, पुढं काय म्हणले? 750 ॲटो, बस व ॲटो. मग आता 750 कसं दाखवणार तुम्ही? 750 म्हणजे काय? 500 आणि त्याच्या पुढे 250. म्हणजे हे का 3,500 आणि 4,000 हे झाले 500 एवढे, आणि हे पुढे 250. म्हणजे हे एवढे झाले, किती झाले? 750. 4,000 पर्यंत असं घेऊ आपण. याला इथं हे 2 भाग झाले, आणि तिसरा भाग 1,000, हे झाला 1,000. पण आता हे 1, 2, 3 झाले, तर हे वेगवेगळे कसे दाखवायचे? ह्या प्रमाणानं. हे प्रमाण आहे बघा. हे रंग, मग रंगवा बरं. आता सायकलला असं रंगवायचं, पूर्ण रंगवायचं, टेन्शन घ्यायचं नाही. अरे लय सोपं असते. आले खाला रे आला. काही विद्यार्थी तर उड्याच मारतात परीक्षेच्या हॉलमध्ये. आलं रे, माझ्या आवडीचा प्रश्न आला म्हणतात, बसतात. पण आवडीचा प्रश्न आला म्हणून सगळ्यात सुरुवातीला सोडवायचा नाही. जे ते प्रश्न त्या त्या वेळेला सोडवायचा. बघा, अद्दर रंगवायचं बाळांनो. पेन्सिलचं टोक ठेवा, आणि रंगवताना बघा, थोडंही त्या आयताच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. तंतोतंत काढायचं, छान काढायचं, दमानी काढायचं. बघा, अशा पद्धतीनं छान छान व्यवस्थित रंगवलात तुम्ही. व्हेरी गुड. रंगवलात ना? राईट. मग पुन्हा काय सांगितलं? बस व ॲटोला आडव्या उभ्या रेषा. ह्याला आडव्या उभ्या रेषा लगेच द्या. अशी एक रेष, अशी एक रेष, अशी एक रेष, अशी एक रेष, अशी एक, आणि लगेच त्याला उभी पण मारा. अशी एक रेष, अशी एक रेष, हे समजलं. मग इथं गडद चौकोन केले, आणि हे रिकामं ठेवलं, म्हणजे हे झालं पायी. हे एक स्तंभ समजला. आणि आता बरोबर 1 सेंटीमीटर अंतर सोडा, आणि उरलेले स्तंभ काढून घ्या. पुढचा एक स्तंभ, पुन्हा 1 सेंटीमीटर अंतर, पुढे एक स्तंभ. कळालं ना? हे काढा बरं, लवकर काढा. बघा मुलांनो, आता पुढचं आपण पैठण काढून घेतला. तर येवल्याचं कसं आहे? येवल्याचं काय दिलं आपल्याला? 1,500, 500 आणि 1,000 ह्यांची बेरीज केली 3,000. मग आपण डायरेक्ट 3,000चा एक मोठा स्तंभ काढून घेतला, आणि 1,500 काय? सायकल आहे, बरोबर आहे? ऐक नाही. मग सायकलीला रंगवायचं 1,500. 500 काय? बस ॲटो, ह्याला आडव्या उभ्या रेषा, आणि हे कोरं ठेवावरचं 1,000चं. समजलं? करा बरं मग. बघा मुलांनो, समजलं का? मग अशा पद्धतीनं आपण पहिल्यांदा प्रमाण घेतलं, त्याच्यानंतर हे डार्क सायकलचा एक भाग घेतला, बस ॲटोचा घेतला, पायीचा घेतला, विभाजित स्तंभालेख म्हणजे असे विभाजन केले आपण. हे वाय अक्ष काढला, हे वाय अक्ष काढला, हे एक्स अक्ष काढला, इथं एक्स लिहिलं, आणि हे काय? हे पैठण शहर, हे येवला शहर, हे शहापूर शहर, असं डिझाईननं दाखवलं. आहे का नाही सोपं? इथं शून्य महत्वाचं, आणि हे बिंदू महत्वाचे बरं का. अशा रेषा फार छोटे 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 महत्वाचे आहेत. समजलं सगळ्यांना? मग अशा पद्धतीनं तुम्ही सगळेजण 11.2 आज आपलं संपलेलं आहे. हे व्यवस्थित, छान व्यवस्थित आलेख वहीवर एक एक प्रश्न 3-3दा करा. समजलं का? मग छान अभ्यास करा. तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळे 11.2 मधले सगळे आलेखाचे प्रश्न होते बरं का रे, आणि फार 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 सोपे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना खूप छान पद्धतीने आम्ही सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर तुम्हाला नाही समजलं तर वैयक्तिक मला फोन करा, मला भेटा. माझ्याशी तुम्हाला काय अडचण आहे ते माझ्याशी संवाद साधून तुम्ही ती अडचण दूर करा. पण उद्देश हाच आहे की तुम्ही सगळ्यांनी सोपा प्रश्न अवघड जायचा. जे अवघड आहे ते अवघडच राहू द्या, पण जे सोपं आहे ते अवघड जाऊ देणार का? नाही. म्हणून तुम्ही सगळेजण छान छान प्रयत्न करा. एक एक प्रश्न ह्याच्यातला सराव संच 11.2 मधला एक एक प्रश्न 5 वेळेस सोडवावा. जे प्रयत्न करते त्याला यश निश्चितच मिळते. आज जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला 10वी पर्यंत तुमचं पक्क. ओके, मग छान अभ्यास करा. मग अभ्यास करून पूर्ण करून ओके.